बैठकीमध्ये भुजबळ तटकरेंमध्ये खडाजंगी। दादांनंतर पक्ष वाढवताना फक्त पटेल आणि मीच टीकेचे धनी, कुणीही नेता बचावासाठी आला नाही। राष्ट्रवादीच्या बैठकीमध्ये तटकरेंचा संताप, तर हा विषय बैठकीत नको, भुजबळांचं वक्तव्य, सूत्रांची माहिती। राष्ट्रवादीतील धुसफूस शिगेला। मुंबईमध्ये असूनही प्रफुल्ल पटेल बैठकीला गैरहजर राहिल्यानं चर्चांना उधाण, तर गैरहजेरी मागे काही कारण असेल, भुजबळांची सूचक प्रतिक्रिया। राष्ट्रवादीच्या बैठकीमध्ये सुनेत्र पवार यांची अर्थ खात्यावरून नाराजी, वारंवार मागणी करूनही भाजप अर्थ खातं देत नसल्यानं सुनेत्र पवार यांच्याकडून खंत व्यक्त, सूत्रांची माहिती। शरद पवार यांच्या पक्षाला मोठा धक्का, माजी मंत्री प्राजक्त तनपुरे 30 मे रोजी भाजपात प्रवेश करणार असल्याची सूत्रांची माहिती। अहिल्यानगर विधान परिषद निवडणूक लढण्याची शक्यता आहे। जयंत पाटील यांचा हात जोडतानाचा फोटो पोस्ट करत दिले होते संकेत। विधान परिषदेसाठी महायुतीचा 12-4-1 चा फॉर्म्युला शिवसेनेला अमान्य। शिंदे दिल्लीमध्ये भूमिका मांडणार, शहांसोबत चर्चा करणार। शिवसेनेला सापत्य वागणूक मिळत असल्याचाही आरोप, सूत्रांची माहिती। शेतकरी कर्जमाफीला केंद्रीय निवडणूक आयोगाचा हिरवा कंदील, 30 जून पूर्वी कर्जमाफीचा मिळण्याचा यावेळेस मार्ग मोकळा, तर निवडणूक आयोगाकडून योजनेला मंजुरी। आचारसंहितेच्या अडथळ्यामुळे प्रक्रिया रखडण्याची शक्यता होती। नीट पेपरफुटीबाबत आरोपी शिवराज मोठेगावकरचा सुनियोजित कट होता। मोठेगावकरनं आपल्याच कार्यालयामध्ये काम करणाऱ्या पीव्ही कुलकर्णी आणि मनीषा मांढरेची एनटीए कमिटीवर वर्णी लावल्याचंही समोर। नीट पेपरफुटी प्रकरणात आणखी 2 आरोपींना बेड्या। लातूरमधून डॉक्टर मनोज शिरुरेसह पुण्यातील मेडिकल अकॅडमीचा शिक्षक तेजस शहाला अटक, तर आणि एक महिला प्राध्यापकही सीबीआयच्या रडारवर। गोकुळ दूध संघाच्या प्रोडक्ट्सना हलाल सर्टिफिकेट, मुश्रीफ यांचा मुलगा गोकुळचा अध्यक्ष असताना नव्या वादाची ठिणगी, तर इतर देशात प्रोडक्ट्स पाठवतो अशा वेळेस सर्टिफिकेट लागतं, मुश्रीफांची प्रतिक्रिया। एसआयआर प्रक्रियेला सर्वोच्च न्यायालयाकडून घटनात्मक मान्यता, एसआयआर करण्याचा निवडणूक आयोगाला अधिकार आहे। मुक्त आणि निष्पक्ष निवडणुकांसाठी अचूक मतदार याद्या आवश्यक आहेत, कोर्टाचं निरीक्षण।